सन 2024 हे वर्ष अखिल पद्मशाली समाज ट्रस्ट शताब्दी वर्ष म्हणून साजरा करीत असून वर्षभरात सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे बरगच कार्यक्रम केले असून त्याची सांगता माटुंगा येथील आशिया खंडातील सर्वात मोठे 3000 आसन क्षमता असलेले षण्मुखानंद सभागृहात मेघा म्युझिकल नाईटने करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार मिलिंद देवरा म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक संस्कृती राजधानी असून पद्मशाली समाजाचा मुंबईच्या सांस्कृतिक कार्यक्रमात खूप मोठा वाटा आहे। पद्मशाली समाजाची सर्वात मोठी समस्या कामाठीपुरातील जुन्या इमारतींचे पुनर्वसन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास, गृहनिर्माण खाते असल्यानं त्यांच्यासोबत बैठक करून अन्य समाजाकडे जसे हॉस्पिटल, शाळा, ट्रस्ट असतात त्याचप्रमाणे पुनर्वसनाच्या नूतन बिल्डिंगमध्ये पद्मशाली समाजाचे हॉस्पिटल, शाळा व्हायला पाहिजेत। त्यासाठी प्रयत्न करूया। त्यांनी शिवसेना नेत्या सौ आशा मामिडी यांचा खासदारांनी आपल्या भाषणात खास उल्लेख केला। अखिल पद्मशाली समाज ट्रस्टचे अध्यक्ष दोंतुला बालनरसय्या यांनी आपले प्रास्ताविक भाषणास सुरुवात केली। यामध्ये त्यांनी सर्व माजी संस्थापकांचे नाव घेऊन त्यांचे स्मरण करून सुरुवात केली। ते पुढे म्हणाले, समाज जागरूक मंडळींनी जागा दिल्यानं आज कामाठीपुरात पद्मशाली समाजाची भव्य इमारत उभी आहे। सर्वप्रथम खासदार मिलिंद देवरा यांनी 2011 साली ट्रस्ट इमारत बांधण्याकरिता यांच्या खासदार फंडातून 75 लाख रुपयांचा निधी दिला। आमदार अमीन पटेल 2024 यावर्षी ट्रस्ट इमारत सुशोभीकरण करण्यास 75 लाख रुपये आमदार निधी दिले। या दोघा लोकप्रतिनिधींच्या प्रती मी समाजाच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो। या प्रसंगी देणगीदारांचा सत्कार पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह देऊन केला। या प्रसंगी संस्थेची स्मरणिका व दिनदर्शिका पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली। गेल्या 4 वर्षापासून दिनदर्शिकेचा सर्व खर्च बिल्डर करीत आहे, असे अध्यक्षांनी कार्यक्रमात सांगितले। हैदराबादहून आलेले तेलुगू सिनेमा गायक, कलाकार, तेलुगू फिल्म प्लेबॅक सिंगर सुनीता महालक्ष्मी यांनी सदाबहार तेलुगू गीते गायली। मिमिक्री आर्टिस्ट श्री शिवा रेड्डी यांनी लोकांना खूप हसवले। षण्मुखानंद हॉल पूर्ण खचाखच भरले होते। सरसचिव मुरली लवशेट्टी यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत करून समाजाच्या वतीनं सर्वांचे आभार मानले।